उद्योजक कलागुणांना वाव देण्यासाठी खाद्य महोत्सवासारख्या उपक्रमांचं आयोजन आवश्यक. शारदा उद्योग समूहाचे उद्योजक विनायक गवळी यांचं प्रतिपादन. कित्तूरकर कॉलेजमध्ये करण्यात आलं खाद्य महोत्सवाचं आयोजन. यशस्वी उद्योजक व्हायचं असेल, शिस्त, नियमितता, बाजारातील खरेदी विक्रीचं ज्ञान आणि धोका पत्करण्याची क्षमता असणं अत्यंत आवश्यक आहे. मुलांच्या उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी खाद्य महोत्सवासारख्या उपक्रमांचं आयोजन करणं हे कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार शारदा उद्योग समूहाचे उद्योगपती विनायक गवळी यांनी काढले. कित्तूरकर कॉलेजच्या खाद्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच दैनंदिन वस्तू, खाद्यपदार्थ, खरेदी विक्रीचं ज्ञान मिळावं यासाठी रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेजनं खाद्य महोत्सवाचं आयोजन केलं होतं. खाद्य महोत्सवामध्ये मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वेगवेगळे खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडले होते. कुणी थंडगार ताक तर कुणी चक्क ट्रॅक्टर भरून कणीस आणली होती. कॉलेजच्याच आवारात चुलीवर कणसं उकडून अत्यंत कमी दरात उपलब्ध करून दिली होती. तर काही मुली चक्क पिझ्झा बर्गर देत होत्या. काही मुलामुलींनी गावरान झुणका भाकर देऊन सर्वांना तृप्त केलं, तर काही वर्गाच्या मुलांनी चक्क कलिंगड आणली होती. कोण गोबी मंचुरीवर ताव मारत होता, तर कोण चक्क चिकन बिर्याणीचा आस्वाद घेत होता. जागृती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि प्राथमिक विद्या मंदिरच्या बालचमूंनी मनसोक्त खाद्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी उसाच्या रसापासून ते अगदी चिकन बिर्याणीपर्यंत असे 62 खाद्य महोत्सवाचे स्टॉल लावले होते. या खाद्य महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी होते. या उपक्रमासाठी प्राचार्य विजयकुमार चौगुले, उपप्राचार्य अनिता चौगुले, व्होकेशनल विभाग प्रमुख रमेश पाटील, सायन्स विभाग प्रमुख विद्या पन्हाळे यांचं मार्गदर्शन लाभलं. तर हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी तृप्ती हंजी, तेजस्विनी गारगोटे, वीणा पोद्दार, मंगल माने, प्रिया देसाई, अश्विनी पाटील, अनिता कांबळे, एस.एन. सामानगडकर, संतोष देसाई, विशाल चांदणे, राजू फुटाणे, विजय काळे या प्राध्यापक वर्गानं परिश्रम घेतले.